हाय, मी योजना. आज बनवतोय आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला मस्त गरमागरम समोसा. आज संडे होता, त्यामुळे म्हटलं चला काहीतरी नवीन बनवूया. पण माझ्या घरात फिटनेस फ्रीक लोक असल्यामुळे आज आम्ही गव्हाच्या पिठापासून बनवतोय समोसा. त्यासाठी मी घेतलंय 3 ते 4 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये मी टाकलंय थोडंसं मीठ चवीपुरतं आणि त्यानंतर तुपाचं मोहन. 3 वाटीसाठी तुम्ही 6 ते 7 चमचे तूप टाकलं तरी चालेल. आणि समोसे खुसखुशीत होण्यासाठी मी आधीच पिठासोबत थोडासा रवाही ॲड केलेला आहे. तुम्ही 3 ते 4 वाटी पिठासाठी 4 ते 5 चम्मच मोठे चम्मच भरून तुम्ही रवा टाकायचा आहे. त्यानंतर मोहन टाकल्यावर अशा पद्धतीने सगळ्या बाजूंना आपलं जे तूप आहे ते लावून घ्यायचं आहे. पिठामध्ये ते पूर्ण एकत्र करून घ्यायचे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घेत आपल्याला पीठ मळायचे. रवा टाकल्यामुळे पाणी कमी प्रमाणात घेऊन पीठ हळूहळू मळा, कारण रवा आपल्याला पीठ फुगवण्यासाठी मदत करणार आहे. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून पीठ एकत्र करा आणि चांगल्या पद्धतीने रगडून मळण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे रव्याचा जो खुसखुशीतपणा आहे तो तुमच्या समोश्यामध्ये उतरण्यासाठी मदत होईल. हाताने पीठ मळल्याचे अनेक फायदेही असतात आणि पिठंही चांगलं मळलं जातं. त्यासोबतच तुम्ही थोडंसं तेल लावून त्या पिठाला झाकून 15 ते 20 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्या. हाताने पीठ मळल्यामुळे तुमचे मनगटांचे तसेच बोटांचे सर्व हाडे सांधे हे चांगले राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे पूर्वीच्या काळी बायांचे हात हे अगदी दणकट असे बनलेले असत. त्यानंतर मी 4 ते 5 बटाटे कुकरमध्ये शिजवून ते चांगले स्मॅश करून घेतलेले. त्यानंतर घेतली आहे भरपूरशी कोथिंबीर, ग्रेट केलेलं अद्रक, थोडासा लसूण, त्यानंतर बारीक वाटलेली मिरची आणि कसुरी मेथी. त्यासोबतच आपल्याला घेतलं आहे धण्याची पूड. कसुरी मेथीमुळे एक छान असा सुगंध तुमच्या समोस्याला येण्यासाठी मदत होते आणि धना पावडरची टेस्ट ही काहीतरी अजबच लागते. त्यानंतर कढई थोडीशी तापवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आणि मग तुम्ही हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मला स्वतःलाच कमी प्रमाणात वापरलेलं तेल आवडतं, त्यामुळे मी अगदी कमी प्रमाणात तेल टाकण्याचा प्रयत्न करते. तुम्ही तुमच्या आवडीने तेलाचा वापर करू शकता. तेल तापल्यानंतर मी सर्वप्रथम टाकले जिरे. त्यानंतर टाकते मी थोडंसं अद्रक चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, कारण त्याचा जो कच्चापणा आहे तो आपल्या समोशामध्ये लागायला नको. त्यामुळे ते चांगलं परतवून घ्यायचं आहे. माझ्या लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक होत्या, त्यामुळे त्या मी न ठेचताच टाकलेल्या आहे. तुम्ही ठेचून घेतल्या तरी चालणार आहे. अद्रक आणि लसूणचा जो कच्चापणा आहे तो पूर्ण जाईपर्यंत तुम्हाला व्यवस्थित परतवून घ्यायचे. त्यानंतर एका ताटलीमध्ये मस्त कढीपत्ता धुवून तोही आपल्याला त्या तेलामध्ये परतवण्यासाठी टाकायचा आहे. तुम्ही कढीपत्ता जर खात नसाल तर अशा पद्धतीने तुमच्या शरीरात जाण्यासाठी तो मदत होईल, कारण केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता हा अतिशय उपयुक्त असतो. त्यानंतर मी टाकते हिरवी मिरची, जी मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे. मिरची ही तुम्हाला चांगली परतवून घ्यायची आहे, तिचा कच्चापणा पूर्ण जाऊ द्यायचा आहे. सर्व साहित्य छान एकत्र करत भाजायचे आणि कढीपत्त्यालाही मस्त दाट असा थोडासा काळसर रंग येऊ द्यायचा आहे. तेव्हाच तुमचा सर्व कढीपत्ता हा तळला गेला आहे असं समजतं. आता मी सर्व साहित्य नीट एकत्र करून घेते. त्यानंतर मी टाकते थोडीशी हळद, कारण हळदीशिवाय समोशाला मजा ती काय येईल, कारण
तो सारणाचा पिवळा रंग हा आपण नेहमीच बाजारातून आणलेल्या समोशामध्ये बघतच असतो. त्यानंतर टाकूया धना पावडर, जी मी थोडी जास्तच घेतली कारण मला धना पावडरचा येणारा जो वास आहे तो खूप आवडतो. आणि तुम्ही समोसा चटपटीत बनवण्यासाठी टाका चाट मसाला. बरेच जण आमचूर पावडर टाकता, पण आपल्या घरांमध्ये आमचूर पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही चाट मसालाही परतवण्यासाठी टाकू शकता. हे सर्व साहित्य छान एकत्र करा. मसाले जर तुम्हाला जास्त कोरडे कोरडे वाटत असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकून तेही पुन्हा परतवू शकता. मला तेलामध्ये परतवलेली कोथिंबीर स्वतःला जास्त आवडते, त्यामुळे मी कोथिंबीर जरा जास्त घेऊन तीही तेलामध्ये थोडीशी परतवून घेते. अशा पद्धतीने वापरलेली कोथिंबीर ही भाजीला एक वेगळाच स्वाद देते. तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा. सर्व मसाले मी व्यवस्थित एकत्र करून घेते, पण मला ते जरा कोरडे वाटले, त्यामुळे मी वरतून थोडं तेल टाकून पुन्हा मसाले एकत्र करून ते बटाट्याला व्यवस्थित लागले पाहिजे अशा पद्धतीने थोडेसे ओलसर ठेवले. त्यानंतर मी टाकते बटाटे, जे मी अर्धवट स्मॅश केलेले आहे. ते पूर्ण स्मॅश करू नका, नाहीतर त्याचं टेक्स्चर हे समोसा खाताना आपल्याला लागत नाही आणि बटाटे खूपच जास्त चिकट लागतात. त्यामुळे तुम्ही सारण बनवताना थोडेसे अर्धवट स्मॅश केलेले बटाटे टाका. त्यानंतर मी टाकते थोडंसं चवीपुरतं मीठ. सर्व साहित्य आता नीट एकजीव करून गॅसची फ्लेम तुम्ही थोडी मिडियमच ठेवा, कारण की आपण जे खालचे मसाले ते जास्तही परतायला नको आणि त्याचा ॲरोमा आहे तो आपल्या सर्व सारणाला नीट लागला पाहिजे. त्यानंतर आपण कसुरी मेथी हातावर घेऊन ती थोडीशी स्मॅश करून आणि आपल्या बटाट्याच्या सारणामध्ये टाकणार आहे. कसुरी मेथीमुळे एक छान असा ॲरोमॅटिक अशी टेस्ट आपल्या सारणाला येणार आहे. तुम्ही कसुरी मेथीचा वापर बाकीही मसाल्याच्या भाज्यांमध्ये किंवा स्पेशली पावभाजीमध्ये करून बघा. त्यामुळे एक वेगळाच असा स्वाद आपल्या प्रत्येक मसाल्याच्या भाजीला नक्की येतो. कसुरी मेथी ही नेहमी हातावर चांगली स्मॅश करून किंवा चोळून मगच आपल्या भाज्यांमध्ये टाकायचे असते. हे झालं आपलं समोस्याचं सारण तयार. आहा, काय छान वास सुटलाय, काय सांगू तुम्हाला. आता मी घेतली आहे एक फिरकी, थोडंसं वाटीमध्ये घेतले पाणी आणि आपण जे पीठ बाजूला ठेवलं होतं त्याचे मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले. त्यानंतर ते गव्हाच्या पिठामध्ये भाजून मी पोळपाटावर चांगले लाटून घेतलेले. त्याची एक छोटीशी अशी पोळी मी बनवून घेतलेली आहे. मध्ये न लाटता साईडने लाटण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही मैद्याचे समोसे बनवता तर ते फुटण्याची भीती राहत नाही, कारण मैदा हा पसरत चालतो, पण गव्हाचं पीठ तसं नसतं. त्यामुळे आतला जो भाग आहे तो तुम्ही थोडासा जाडसर ठेवून साईडच्या ज्या कडा आहे त्या चांगल्या बारीक लाटण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जी समोशाची खालची पारी आहे ती छान राहण्यासाठी मदत होईल. मग अशा पद्धतीने मी पोळीचे 2 असे छोटे भाग करून घेतले. सारणाचा थोडासा भाग मी आता पोळीच्या एका बाजूला ठेवून घेते. बरोबर मधोमध थोडंसं सारण आपल्याला आपल्या आवडीनुसार ॲडजस्ट करायचं आहे. जास्तही भरू नका, नाहीतर समोसा फुटायला मदत होते. आणि मग मी पोळीला एका बाजूला अशी चिमटीसारखं बनवून घेतलेले. त्यानंतर मी बाजूला लावते थोडंसं पाणी. पाण्यामुळे आपला जो समोसा आहे त्याची पारी चिकटून राहण्यासाठी मदत होते आणि तो फुटत नाही. फुटलेला समोसा तेलामध्ये विरघळायला मदत होते. आणि त्यानंतर मी वरतून अशी जी आपण फोल्ड बनवला होता त्यावर वरची पारी चिटकवून घेते
आणि त्यानंतर खालची ही पारी मी अशा पद्धतीने चिटकवून घेतली. वरचा भाग आपण आपल्या हाताच्या साहाय्याने समोस्याच्या आकारामध्ये दाबून पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे. आणि झाला आपला समोशाचा आकार रेडी. बघताय ना किती सुंदर आलाय, आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने. मी असे 3-4 समोसे बनवून घेतले. काही समोस्यांचे आकार माझेही चुकतच होते, पण काही छानही येत होते. मग मी अशा पद्धतीने सगळेच समोसे हळूहळू बनवून घेतले, कारण रायाचीही समोस्याचा वास आल्यानंतर घाई ही सुरूच होती. तुम्ही खालचा जो फोल्ड आहे तो अगदी व्यवस्थित दाबा, त्यामुळे समोसा हा व्यवस्थित पॅक राहण्यासाठी मदत होते. आणि सारणही थोडंसं कमी प्रमाणात भरा, त्यामुळे समोसा फुटणार नाही आणि सारण बाहेर येऊन तुमचा समोसा खराब होणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू करून आपला समोसाची पारी आहे ती बनवा आणि कुठलीही घाई करू नका. अशा एका पॉकेट पद्धतीनेही तुम्ही समोसा बनवू शकता, ज्यामुळे एक पॉकेटसारखं तयार होऊन तुम्हाला वरती समोसाचा आकार देण्यासाठीही मदत होईल. पण मी आधी जी तुम्हाला पद्धत सांगितली ती अतिशय सोपी आहे, आणि त्यामुळे समोस्याचा जो प्रॉपर आकार आहे तो येण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीने मी बरेचसे समोसे बनवून घेतले आणि मग त्यानंतर ते तळायलाही घेतले. मी एका बाजूला एक समोसा बनवून घेत होते आणि दुसऱ्या बाजूला माझ्या सासूबाई ते तळण्याचं कामही करत होत्या. आता तुम्हाला अगदी जवळून मी समोसा कसा बनवता तेही दाखवते. बरेचसे समोसे आता तयार करून झाले. आता आम्ही तेलामध्ये ते तळून घ्यायला सुरुवात करतोय. माझ्या सासूबाई आता एक समोसा तळताय. जर तुम्ही थोडंसं पीठ लावलं समोसा बनवताना तर ते थोडेसे लालसर होता. त्याऐवजी जर तुम्ही आपल्या पिठाला जर तेल लावून पोळी लाटली तर ते जास्त लाल होणार नाही. आता एक समोसा आम्ही थोडं समोशावरती तेल टाकून तळून घेतोय. तेलही चांगलं कडकडीत झालेलं आहे आणि रायाची घाईही सुरू आहे, कारण त्यालाही समोसा टेस्ट करून बघायचा आहे की कसा झाला आहे. दोन्हीही बाजूंनी मम्मींनी छान असे समोसे तळून घेतले. वासही खूप छान येतोय आणि संपूर्ण घरभर समोस्याचा वासही पसरला आहे. संडे असल्यामुळे मस्त काहीतरी नवीन नाश्ता आज खायला भेटणार आहे. सगळेजण समोस्याची आतुरतेने वाट बघत होते. मी एका बाजूला समोसे बनवत होते आणि मम्मी एका बाजूला समोसे तळत होत्या. त्यानंतर आम्ही दोन्ही बाजूंनी समोसे नीट लालसर होईपर्यंत तळून घेतले. मैद्याचे समोसे हे लवकर लाल व्हायला मदत होते, पण गव्हाच्या समोस्यांना लवकर असा लालपणा येत नाही आणि ते तळण्यासाठी थोडासा वेळही लागतो. त्यामुळे थोडंसं तेल जास्त प्रमाणात सोक होऊन जातं. त्यासाठी तुम्ही एका
ताटामध्ये खाली पेपर ठेवून किंवा टिश्यू पेपर ठेवून समोसे त्यावर काढून घ्या, ज्यामुळे एक्स्ट्रा राहिलेलं जे तेल आहे ते हळूहळू निघून जाण्यासाठी मदत होते. कधीतरी अशा डीप फ्राईड गोष्टीही खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते, बरोबर की नाही? झालेत बाबा एकदाचे सगळे समोसे तळून आणि रायाने टेस्ट करायला घेतलाही. रायाचा समोसा सगळ्यात फेवरेट आहे, तर राया टेस्ट करून बघतोय. तुम्हीही नक्की ह्या पद्धतीने बनवून टेस्ट करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुमचा समोसा कसा झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. ओके, बाय.